न्यूज बघणार आहोत। देहू रोड वगळता राज्यातले सगळे कॅन्टोन्मेंट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलीनीकरणासंदर्भात तत्वतः मान्यता मिळालेली आहे। खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट पुणे महापालिकेमध्ये विलीन होणार आहे। नाशिकमधील देवळाली, नागपूरमधील कामठी आणि अहिल्यानगरमधील भिंगार या स्वतंत्र नगर परिषदा होणार आहेत। राज्य सरकारकडून मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडे मंजुरी करता निर्णय पाठवला जाणार आहे। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी बोलूया। तुषार, कॅन्टोन्मेंट संदर्भात काय महत्त्वाची माहिती समोर येते? नक्कीच सुवर्णा, खूप महत्त्वपूर्ण माहिती ही राज्याच्या दृष्टिकोनातून आहे। आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही बैठक झालेली आहे। देहू रोड वगळता राज्यातले सगळे कॅन्टोन्मेंट आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलीनीकरणासंदर्भात तत्वतः मान्यता मिळालेली आहे। यामध्ये खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंटचा आपल्याला महत्त्वपूर्ण समावेश असल्याची माहिती मिळते। कारण की खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट महापालिकेमध्ये विलीन होण्यासंदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते, बैठक सुरू होत होत्या, मात्र त्यामध्ये कोणताही मार्ग निघत नव्हता। मात्र आता अखेर खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट पुणे महानगरपालिकेमध्ये विलीन होणार आहे। नाशिकमधला देवळाली हा देखील सर्वात मोठा कॅन्टोन्मेंट होता, हा देखील आता होताना पाहायला मिळणार आहे। नागपूरमधील कामठी असेल, अहिल्यानगरमधील भिंगार असेल, हे आपल्याला स्वतंत्र नगर परिषद होताना पाहायला मिळणार आहेत। मात्र आता राज्य सरकारकडून मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडे मंजुरीसाठी निर्णय पाठवला जाणार आहे। लवकरच या संदर्भातली कारवाई राज्य सरकारतर्फे सुरू होईल। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये तत्वतः मान्यता दिलेली आहे। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तुषार।